विद्यार्थ्यांनो, आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील भाग 2 याला सुरुवात करणार आहोत. मुलांनो, आपल्या या दैनंदिन जीवनामध्ये अनेक गोष्टी घडतात व प्रत्येक गोष्ट ही आपल्यासाठी तितकीच गरजेची असते. मग आपण ठरवले पाहिजे की आपण कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचे. मग त्यामध्ये मानवाच्या मूलभूत गरजा येऊ शकतात. तसेच आपल्या दैनंदिन जीवनात आपण स्वतःकडेही तितकेच लक्ष दिले पाहिजे. आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे. त्यामध्ये आपल्या खाण्यापिण्याच्या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे. तसेच आपले शरीर आणि मन निरोगी राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी व्यायामाची आवश्यकता आहे. व्यायाम केल्यामुळे आपले स्नायू बळकट होतात. तसेच रक्तभिसरणाची प्रक्रिया सुद्धा व्यवस्थित होते. आपली प्रकृती व्यवस्थित राहते व आपल्या शरीरामध्ये कोणत्याही आजाराला थारा मिळत नाही. आणि उत्तम आरोग्य ही माणसाची खरी दौलत आहे असे आपण म्हणतो आणि ऐकतोही. म्हणजेच हेल्थ इज वेल्थ असे म्हटले जाते. आपण पैशाने कितीही श्रीमंत असलो तरी खऱ्या अर्थाने सुख उपभोगायचे असेल तर आपले शरीर तंदुरुस्त असले पाहिजे. आणि आपण ज्या समाजामध्ये राहतो त्यामध्ये जर व्यवस्थित जगायचे असेल तर आपले शरीर व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे. आरोग्य चांगले असले तर मनही उत्साहित राहते व आपणही आनंदित राहतो आणि निरोगी सुद्धा राहिले जाते. तर याच भागावर आधारित आपण एक कविता अभ्यासणार आहोत आणि आपल्याला ही कविता अभ्यासण्यासाठी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी ही कविता आपल्याला सांगितलेली आहे आणि त्या कवितेतून आपल्याला त्यांनी व्यायामाचे महत्त्व सांगितलेले आहे. तर आपण कवितेला सुरुवात करूयात. आपल्या कवितेचं नाव आहे व्यायामाचे महत्त्व. तर सर्वप्रथम आपण कवितेच्या कवींचा परिचय करून घेणार आहोत. तर या कवितेचे कवी आहेत राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज. यांचे पूर्ण नाव माणिक बंडोजी ठाकूर. यांचा जन्म कालखंड 1909 ते 1968 आहे. कवी, संत कवी, समाजसुधारक, अंधश्रद्धा, जातीभेद, धर्मभेद यासारख्या समाजविघातक गोष्टीवर हल्ले चढवून त्यांनी देशभक्ती, अहिंसा व आत्मसंयम याचे पाठ दिले. गावागावातून गुरुदेव सेवा मंडळे स्थापन केली. या कार्याबद्दल भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी देऊन त्यांचा गौरव केला. त्यांची अनुभव सागर, भजनावली, सेवा स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. शिक्षण, भेदाभेद व अस्पृश्यता निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, सर्व धर्म समभाव याविषयी कळकळीचे आव्हान करणारा व अज्ञानी जनतेला वात्सल्ययुक्त भूमिकेतून लोकशिक्षण देणारा त्यांचा ग्रामगीता हा ग्रंथ सर्वत्र आदराने वाचला जातो. तर विद्यार्थ्यांनो, या कवितेतून कवींनी आपल्याला मानवी जीवनातील व्यायामाचे महत्त्व प्रस्तुत रचनेतून स्पष्ट केलेले आहे आणि आपल्याला कवितेतून व्यायामाचे महत्त्व पटवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. तर सर्वप्रथम आपण ही कविता त्याला सुरात म्हणणार आहोत. तर आपण कवितेला सुरुवात करूयात. कवी म्हणतात, व्यायाम आरोग्यदायी मित्र हे ध्यानी ठेवावे सूत्र. व्यायाम आरोग्यदायी मित्र हे ध्यानी ठेवावे सूत्र. आळस वैरी मानिला सर्वत्र सर्वतोपरी. व्यायामाविन सात्विक भोजन तेही मारी विकारी होऊन. व्यायामे होय अग्निदीपन अन्नपचन सहजची. व्यायामे जडत्व जाई दूरी व्यायामे अंगी राहे तरतरी. रक्त व्यवस्था उत्तम शरीरी वाढे विचारी सजीवपण. व्यायामाने सशक्त स्नायू व्यायामे मानव होय दीर्घायू. व्यायामहीन पित्त कफ वायू जर्जर करती अत्यंत. व्यायामे वाढे प्रतिकार शक्ती स्वावलंबनाची प्रवृत्ती. व्यायामे अंगे वाढे स्फूर्ती कार्य करण्याची. तर अशा प्रकारे कवींनी आपल्याला या कवितेतून व्यायामाचे महत्त्व पटवून दिलेले आहे. व्यायाम आपल्या शरीरासाठी कसा आरोग्यदायी आहे आणि त्याचे फायदे तोटे या कवितेतून त्यांनी आपल्याला आपल्या समोर अभ्यासण्यासाठी दिले आहेत. तर
आपण या कवितेचा भावार्थ पाहणार आहोत. तर आपण प्रत्येक कडव्यामध्ये कवींनी आपल्याला काय सांगितलेले आहे, त्या कडव्यांचा अर्थ काय आहे ते आपण एक एक कडवं घेऊन पाहूया. तर पहिल्या कडव्यामध्ये कवींनी काय सांगितले आहे, तर पहिल्या कडवं मध्ये कवी काय म्हणतात ते आपण पाहूयात. पहिलं कडवं आहे, व्यायाम आरोग्यदायी मित्र, हे ध्यानी ठेवावे सूत्र, आळस वैरी मानिला सर्वत्र, सर्वतोपरी. तर या कडव्यामध्ये कवी आपल्याला सांगतात व्यायाम हा काय आहे, आरोग्याचे रक्षण करणारा आहे, आरोग्य देणारा हा आपला मित्र आहे. आणि तसेच आपल्या जीवनातील व्यायामाचे महत्त्व, तो कसा आरोग्यदायी मित्र आहे हे कायम आपण लक्षात ठेवले पाहिजे. कारण आळस हा आपल्या जीवनाचा खरा शत्रू आहे आणि हे सगळ्यांनी मान्य केले पाहिजे. आणि व्यायामामुळे काय होतो, आळस दूर होतो आणि आपले शरीर आरोग्यपूर्ण बनते. तर दुसऱ्या कडव्यामध्ये कवी काय सांगतात, व्यायामाविन सात्विक भोजन, तेही मारी विकारी होय, व्यायामे होय अग्निदीपन, अन्न पचन सहज. तर आपले आरोग्य व्यवस्थित राहावे म्हणून काय करतो आपण, सात्विक सकस आहार आपण घेतो आणि भोजनाने आपले शरीर व मन छान स्वच्छ राहते. आणि भोजनासोबतच आपण थोडासा व्यायाम सुद्धा केला पाहिजे. भोजनामुळे आपण विविध आकार, विकार, आजार होऊ शकतो. सात्विक भोजनामुळे काय होतं, चांगला योग्य व्यायाम केला तर पोटातील जठराग्नी जो आहे तो चांगला प्रदीप्त होतो, म्हणजेच पोटातील अग्नी चांगला पेटून अन्नाचे पचनही व्यवस्थित होते, त्यामुळे विकार सुद्धा टळला जातो. तर तिसऱ्या कडव्यामध्ये कवी काय सांगतात, व्यायामे जडत्व जाई दूरी, व्यायामे अंगी राहे तरतरी, रक्त व्यवस्था उत्तम शरीरी, वाढे विचार सजीव. तर व्यायाम केल्यामुळे काय होते, योग्य आणि पुरेसा आपण थोडासा व्यायाम केला तर शरीरामध्ये जडत्व, स्थूलपणा ज्याला आपण म्हणतो तो येत नाही, वाढत नाही, कमी होतो तो आणि शरीर सुडौल होते आणि आळस सुद्धा दूर होऊन अंगामध्ये तरतरी, उत्साह निर्माण होतो. त्यामध्ये व्यायामामुळे काय होते, शरीरातील रक्त व्यवस्था सुद्धा व्यवस्थित होते आणि रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. तर पुढे काय म्हणतात कवी, व्यायामाने सशक्त स्नायू, व्यायामे मानव होय दीर्घायू, व्यायामहीन पित्त कफ वायू, जर्जर करती अत्यंत. तर नियमित आणि योग्य आपण व्यायाम केला तर शरीरातील स्नायूंना काय होते, बळकटपणा येतो आणि स्नायू सशक्त होऊन जातात आणि आपल्याला कोणताही आजार पण येत नाही. आणि आपल्या शरीरामध्ये जे पित्त कफ वायू याचे प्रमाण काय होतं, कमी जास्त होऊ लागतं आणि हे रोग व्यायामामुळे काय होतात, दूर जातात. आपण आजारी पडत नाही, आपल्याला कोणताही त्रास होत नाही, असं याचा परिणाम आपल्यावर होतो आणि शरीरामध्ये प्रमाण योग्य राहण्यास, संतुलित राहण्यास सुद्धा मदत होते. पुढचं कडवं आहे, व्यायाम वाढे प्रतिकार शक्ती, स्वावलंबनाची प्रवृत्ती, व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती, कार्य करण्याची. तर आपण योग्य आणि व्यवस्थित व्यायाम केला तर शरीराला काय होते, बळकटी प्राप्त होते आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. येणाऱ्या आजारांना, संकटांचा आपण सामना करू शकतो. त्याचबरोबर आपले शरीर सुदृढ झाल्यामुळे स्वावलंबी सुद्धा बनतो. त्या आपल्या व्यक्तिगत कामासाठी आपल्याला दुसऱ्या कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता राहत नाही आणि नियमित व्यायाम केला तर शरीरातील आळस, कंटाळा दूर होऊन शरीर ताजेतवाने राहते आणि आपल्या कामामध्ये उत्साह निर्माण होतो. कोणतेही काम करण्याची शरीरातील जोश आणि स्फूर्ती वाढू लागते. त्यामुळे नियमित व्यायाम करणे हे खूप गरजेचे आहे. तर अशा प्रकारे कवींनी आपल्याला या कवितेतून व्यायाम आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे, तो किती आरोग्यदायी आपले जीवन जे आहे त्याच्यामुळे किती सुखकर आणि आनंदित होऊ शकते याचे हे महत्त्व त्यांनी पटवून दिलेले आहे. व्यायामामुळे आपले सगळे विकार, आजारापासून आपण दूर राहतो, आपली पचनशक्ती सुधारते, आपली प्रतिकारक शक्ती वाढते, तसेच आपल्या कामामध्ये सुद्धा उत्साह निर्माण होतो. हे आपल्याला या कवितेतून
सांगितलेले आहे. त्याच्यामध्ये काही फायदे होतात, काही तोटे आपल्याला या कवितेतून कवी सांगतात. आपले अन्नपचन सहजपणे होते, जडत्व अंगामध्ये राहत नाही, आपण तरतरी राहते अंगामध्ये, आपली विचार करण्याची शक्ती, बुद्धी ही कार्यरत राहते. याचे वर्णन, याचा अभ्यास आपण या कवितेतून केलेला आहे आणि कवींनी सुद्धा त्याला व्यवस्थित आणि छान प्रकारे या कवितेचे वर्णन करून कवितेतून स्पष्ट करून दाखवले आहे. म्हणून आपण व्यायाम हा रोज केला पाहिजे आणि त्याचे फायदे हे आपल्या स्वतःलाच होतात आणि आपली प्रकृती व्यवस्थित राहते, आजारापासून आपली सुटका होते आणि आपलं आयुष्य सुद्धा वाढण्यास, दीर्घायुष्य आपल्याला लाभते त्यामुळे व्यायाम हा केला पाहिजे आणि त्याचा उपभोग आपण बाहेर न जाता घरामध्ये सुद्धा आपण हा व्यायाम करू शकतो किंवा केला पाहिजे. निश्चय केला तर आपण प्रत्येक गोष्ट करू शकतो, फक्त आपण तेवढा उत्साह आपण त्यामधून दाखवला पाहिजे. तर अशा प्रकारे आपण या कवितेचा अभ्यास केलेला आहे. तर तुम्हाला कविता समजली असेलच. कविता छान व्यवस्थित वाचा आणि समजून घ्या आणि वहीमध्ये सुद्धा ही कविता लिहून काढायची आहे. कवितेचे वाचन करून समजून घ्या, भावार्थ समजून घ्या त्याचा